मुंबईमध्ये पुन्हा एकदा समुद्रामार्गे 4 संशयितांनी घुसखोरी केल्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यानंतर उरणमध्ये अजूनही दहशतीचं वातावरण आहे। लष्कराचा गणवेश घातलेले 4 संशयित उरणमध्ये फिरताना दिसतात अशी माहिती शाळकरी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली आहे। तर ते 4 संशयित दहशतवादीही असू शकतात अशी शक्यता पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी व्यक्त केली आहे। यातील एका संशयिताचं रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। रायगड जिल्ह्यातील सागरी पट्ट्यातील श्रीवर्धन ते बेलापूर पर्यंत मरीन विभागाच्या सुमारे 12 टीम कार्यरत आहेत। यामध्ये सुमारे 150 किलोमीटरच्या परिसरामध्ये मरीन विभागाची गस्त सुरू असते। या गस्तीदरम्यान अद्याप काहीही संशयास्पद आढळलेलं नाही। दरम्यान मुंबईसह नवी मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। संशयित समुद्रामार्गे मुंबई गाठण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर आपण पाहू शकतोय हे रेखाचित्र जे या 4 पैकी एका व्यक्तीचं आहे असं सांगितलं जात आहे। शाळकरी विद्यार्थ्यांनी केलेल्या वर्णनानंतर आता हे रेखाचित्र जारी करण्यात आलेलं आहे। अक्षय भाटकर आपला प्रतिनिधी सध्या उरणमध्ये आहे। अक्षय, सध्या उरणमध्ये काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने सर्च ऑपरेशन सुरू आहे, पोलीस काय खबरदारी घेतात? सर्च ऑपरेशन तर रात्रीपासूनच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, कारण की रात्री घातपाताची शक्यता जी असते ती जास्त असते। त्यामुळे रात्रभर पोलिसांच्या व्हॅन ज्या आहेत त्याचबरोबर विविध जी कमांडो पथकं या ठिकाणी आलेली आहेत, मग ते पॅरामिलिटरी असतील किंवा इंटरनल आपल्या राज्याची असतील, ती देखील या ठिकाणी रात्रभर गस्त घालताना दिसून येत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी एकूणच जे वातावरण आहे उरण शहरामध्ये ते एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे, कारण की काल 4 संशयित दहशतवादी आढळल्यानंतर आज उरणवासियांचे जे एकूणच दैनंदिन जीवन आहे त्याला कुठे ना कुठे विराम लागलेला आहे। कारण की आज सकाळी जेव्हा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला दिसून येते, जो हा पेन्शनर्स पार्कचा क्लब आहे, जो हा चौक आहे त्याच्यामध्ये, पण आज मात्र या ठिकाणी खूप कमी गर्दी या ठिकाणी दिसून आलेली आहे। माझ्याबरोबर असेच काही लोक आहेत जे रोज या ठिकाणी प्रवास करतात आणि रोज याच ठिकाणावर येतात। आपण त्यांच्याशी थेट बोलूया। आपण सुरुवात करूया यांच्या स्वतःचा पाल्य जो है तो शाळे में शिकतो। क्या बताना चाहोगे, स्कूल में आपने भेजा नहीं है अपने लड़के को, क्यों, क्या रीजन है? काही तांत्रिक अडचणींमुळे अक्षयपर्यंत आपण पोहोचू शकत नाहीत, मात्र या सगळ्या संदर्भात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया आलेली आहे। पाहूयात त्यांनी काय सांगितलंय। जनतेला काय पाहिजे असतं, जनतेला त्याच्यावर उपाययोजना पाहिजे असते आणि ती उपाययोजना करायचं काम चालू आहे। सर्व एजन्सीज पोहोचलेल्या आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सी असतील, राज्याच्या सर्व एजन्सीज त्या ठिकाणी आहेत, आपलं काम करतायत। त्याच्यामुळे कोणी घाबरून जाण्याचं कारण नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका। पुन्हा एकदा जवळ उरणला अक्षय आपल्याबरोबर आहे। अक्षय, सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया मिळतात? आपल्याबरोबर काही कॉलेजची मुलं आहेत, आपण त्यांना आता विचारूया। काय सांगशील, रोज तू या ठिकाणाहून जातोस कॉलेजला, रोज किती गर्दी असते, आज किती गर्दी या चौकामध्ये? रोज इथे गर्दी असते, आज इथे खूप कमी प्रमाणात गर्दी आहे। अच्छा, तू देखील कॉलेजला जातो या ठिकाणावरून, एक मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे? मनामध्ये म्हणजे सगळ्याच माणसामध्ये असं ह्या म्हणजे असं कुठली न्यूज आली तर होणारच ना, त्यामुळे सगळं गर्दी कमीच आहे आणि भीतीचं आहेच सगळ्यांना। घरून तुला आईने घरातून निघताना काय सांगितलं आज? काळजी घे, लवकर परत ये घरी। नक्कीच संपूर्ण उरणमध्ये जे लोक आहेत जे आज घराच्या बाहेर पडतायत त्यांना त्यांच्या घरातल्यांकडून हे सांगण्यात येतं की काळजी घ्या आणि लवकर घरी परत या, कारण की दहशतीचं वातावरण आहे। कारण की साहजिक आहे, जर दहशतवाद्यांची ज्या शहरामध्ये न्यूज येते, ज्या शहरामध्ये दहशतवादी बघितले गेले त्या शहरातल्या लोकांवर त्याचा एक परिणाम पडतो आणि तोच आज संपूर्ण उरण शहरामध्ये आपल्याला दिसून येतोय। जवळजवळ 50% कमी माणसं आज घराच्या बाहेर पडतात आणि जी बाहेर पडतात ती देखील अतिशय सावधानता बाळगूनच बाहेर पडतात। अजक्ता, अक्षय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। वेळोवेळी तुझ्याकडून या संदर्भातले अपडेट घेत राहूत।